आजचा टॉपिक जो आहे तुम्हाला कळालंच असेल की पॅकिंग रिलेटेड होणार आहे. म्हणजे की हॉस्टेलमध्ये आपण काय गोष्टी न्यायला हव्यात किंवा तुम्ही काय न्यायला पाहिजे, तर या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की मी स्वतः एक हॉस्टेलाइट स्टुडंट आहे. कारण की आता मी सेकंड इयरमध्ये आहे, सो त्यामुळे मग मला समजलं आहे की नक्की काय न्यावं लागतं. कारण की मी पण खूप जास्त कन्फ्यूज होते जेव्हा मी फर्स्ट टाईम मला हॉस्टेलला जायचं होतं. की मला माहीत नव्हतं की नक्की काय न्यावं लागतं किंवा काय गोष्टी पाहिजे तिथे आपल्याला हॉस्टेलमध्ये काही अवेलेबल असतात का नाही. तर मी खूप कन्फ्यूज होते की तुम्ही नको व्हायला, सो त्यामुळे मग मी तुम्हाला यामध्ये सर्व गोष्टी सांगेल की तुम्ही काय न्यायला हवं हॉस्टेलमध्ये. सो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा अँड आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ही बॅग मी कॅरी करणार आहे, तर बॅकग्राऊंडला इग्नोर करा गाईज. तर यामध्येच मी सगळं सामान भरणार आहे. कारण की लास्ट टाईम मी 2 बॅग नेल्या होत्या, सो त्यामुळे मग मी एकच बॅग पप्पाला मागायला सांगितली. कारण की यामध्ये सगळं सामान बसेल आणि मला कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग करता येईल. सो चला पटकन पॅकिंग करूया. बॅग आणली होती, म्हणजेच कॉलेजची बॅग होती ही, तर ही पण मी यामध्येच टाकणार आहे. कारण की मग मी ही वरती ठेवणार, यामध्ये मग मी जे पण खायचं सामान घेईल ते यामध्ये टाकेल आणि मग बाकी सगळं यामध्येच ठेवेल. तर यामध्ये मम्मीने पॅकिंग केली आहे. सो यामध्ये जे डेलीचे यूजचे कपडे होते आणि सगळे कपडेच भरले आहे सध्या तरी, बट खायच्या गोष्टी आहेत त्या मग मी तिथेच घेणार आहे सध्या तरी. कारण की मला इथून काही सामान न्यायचं नाही जास्त, सो त्यामुळे तर पण पटकन भरूयात सामान. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की मेडिकलचं सामान. म्हणजे की आपल्याला जेव्हा कधी पण म्हणजे जे पण पहिल्यांदा हॉस्टेलला जातात त्यांना कसं होतं, ते ट्रॅव्हलिंग किंवा इन्व्हायरमेंट सूट होतं, त्यामुळे सर्वजण आजारी पडतात. तर तुम्ही ट्राय करा की तुमच्यासोबत तुमच्या पण ज्या पण नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या कॅरी करा. म्हणजे की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पॅरासिटामोल किंवा ज्या पण तुमच्या मेडिसिन्स तुम्हाला चालू असतील किंवा तुम्ही घेत असाल त्या मेडिसिन, त्या तुमच्यासोबत कॅरी करा. तर मी नॉर्मल गोष्टी कॅरी करते, तर जसे की झेंडू बाम झालं, विक्स झालं, कारण की सर्दी वगैरे होते, सो त्यामुळे तुम्ही कॅरी करू शकता. अँड जे हे आहे जीवन मिक्सचर आहे, म्हणजे हे आणि जेव्हा पण तुम्हाला स्टमकचे जे पण काही प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे हे सगळं तुम्हाला म्हणजे यूजफुल आहे. सो हे मी कॅरी करते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इनो, कारण की मला खूप जास्त ॲसिडिटी होते कधी कधी. सो कारण की मेसचं खावं लागेल तुम्हाला देखील, कारण की हॉस्टेल जॉईन केलं, सो त्यामुळे मेस देखील जॉईन करायला लागते आपल्याला. तर हॉस्टेलचं जेवण करून ऑफकोर्स ॲसिडिटी होते, सो त्यामुळे मग मला इनो कॅरी करावं लागतं. तर मी इनोचे खूप सॅशेस घेतले आहे. तुम्ही बॉटल पण घेऊ शकता. आणि त्यानंतर मग नॉर्मलचे जे तुम्हाला हॉस्पिटलचं जे पण काही सामान असेल तर ते तुम्ही कॅरी करू शकता. तर कारण की हे विसरू नका, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो एका बॉक्समध्ये तुम्ही कॅरी करा, कारण की हा बॉक्स तुम्ही कुठे पण जाता तुम्ही नेऊ शकता. सो हा माझा पॅक झाला आहे. आता हिवाळा लागणार आहे, सो कारण की जळगावमध्ये खूप जास्त थंडी वाजते. कारण की मुंबईमध्ये तर अजिबात थंडी वाजत नाही, सो त्यामुळे मला थंडीचा काही संबंध नव्हता. तर खूप जास्त म्हणजे बॉडी लोशनची गरज पडते, सो मी छोटा घेतला आहे, नंतर मग मी मोठा घेईल. तर त्यानंतर मग मी हे जे आहेत शॅम्पू आहेत त्या पण घेतल्या आहे. नंतर हा माझा फेसवॉश. तर हे सर्व जे आहे मग मी आता एकाच्यामध्ये टाकून देते. कारण की तुम्ही पण जेव्हा जाल तर सगळं सामान सोबत न्यावं लागतं. कारण की टोटल तिथे काहीच भेटत नाही आपल्या हॉस्टेलमध्ये. सर तुम्ही पण जेव्हा जाल तर पूर्ण गोष्टी घेऊन जा. म्हणजे की तुमच्या कपड्यांपासून तुमच्या खाण्यापर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला न्याव्या लागतात. सो तुम्ही पण जेव्हा जाल हॉस्टेलमध्ये किंवा कोणाला जायचं असेल तर तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड्स. सो तुम्ही जे पण यूज करत असेल तुमचं जे आहे ते तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ते नक्की कॅरी करा. कारण की एमर्जन्सीमध्ये आपल्याला गरज पडते, सो त्यामुळे आपल्यासोबत कॅरी असायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेस आपण शॉपमध्ये जाणार नाही, सो त्यामुळे तुम्ही एक मोठं पॅक घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते 6 मंथ आरामात जाईल. सो हे तुम्ही कॅरी करा. आणि त्यानंतर जे आहे मेकअपचं सामान. ऑफकोर्स आता जर आपण गर्ल्स आहोत, सो त्यामुळे मेकअपचं सामान लागतं. आय एम सॉरी. तर त्यामध्ये मग मी पूर्ण या बॉक्समध्ये सगळं सामान ठेवलं आहे. तर तुम्ही पण असे छोटे छोटे बॉक्स घेऊन जा, म्हणजे की जेणेकरून त्यामध्ये सगळं तुमचं सामान फिक्स राहील आणि तुमचं इकडे तिकडे जाणार नाही सामान. तर यामध्ये जे माझं नॉर्मलचं मेकअप जे आहे ते आहे सगळं.
कारण की ऑफकोर्स कारण की फेस्टिवल येतात सो त्यामध्ये मेकअप करावा लागतो. कारण की आमचं जे कॉलेज आहे त्यामध्ये प्रत्येक फेस्टिवल सेलिब्रेट करतात, त्यामुळे मला खूप मेकअप करावा लागतो. सो माझ्याकडे हे मी बॉक्स याच्यामध्ये कॅरी केला आहे. सो त्यामध्ये तुम्ही पण नक्की एक बॉक्स घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम असं सुंदरसं डेकोरेट करून ठेवू शकता. कारण की आपल्याला जास्त म्हणजे स्पेस नाही भेटत हॉस्टेलमध्ये सामान ठेवण्यासाठी. सो तुम्ही असं छोटे छोटे बॉक्सेस करून त्यामध्ये सामान तुम्ही व्यवस्थित कॅरी करू शका. आणि त्यानंतर तुम्ही कोलगेट ब्रश अँड जे पण तुमचं साबण हो तुम्ही सगळे साबण सोबत, कारण की आंघोळीचं अजून कपडे धुवायचे सगळे साबणं जे आहेत तुम्ही कॅरी करा, कारण की सगळं आपल्याला न्यावं लागतं. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मॅगी. सो मॅगी कॅरी करा, कारण की आपल्याला सगळ्यात फास्ट बनणारी गोष्ट म्हणजे मॅगी, कारण की भूक लागते. सो त्यामुळे आपल्याकडे खाण्यासाठी तुम्ही मॅगी नेऊ शकता, कारण की मॅगी तुम्ही बनवू शकता हॉस्टेलमध्ये, कारण की पॅन्ट्री अवेलेबल असते. तर आम्हाला चहा आणि मॅगी बनवायला म्हणजे ऑथॉरिटी नाही बोललं तर सॉरी, आम्हाला ऑप्शन आहे की आम्ही बनवू शकतो मॅगी आणि हे. सो आणि त्यानंतर मग मी हा कप कॅरी करते, कारण की चहा पिण्यासाठी आपल्याकडे कप पाहिजे. सो तुम्ही चहा बनवायला हे पण नेऊ शकता, जे काय म्हणते त्याला, टोप. हो राईट, टोप नेऊ शकता, कारण की त्यामध्ये तुम्ही चहा बनवू शकता. सो तुम्ही मॅगी, टूथपेस्ट अँड तुमचं चहा प्यायला आणि खूप 2-3 प्लेट्स सुद्धा न्या. आणि त्याचसोबत दिवाळी होती, सो त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे चकली, एक चिवडा, शंकरपाळे हे सगळे बनवले आहेत घरी. बट त्यामुळे फक्त मग मी जो आहे चिवडाच नेणार आहे, कारण की मला चिवडाच आवडतो. सो तुम्ही पण जे पण स्नॅक्स तुम्ही खाल किंवा तुम्हाला जे पण स्नॅक्स आवडतं ते तुम्ही घेऊन जा, कारण की स्नॅक्स खूप इम्पॉर्टंट आहे कारण की येण्यासाठी, कारण की खूप भूक लागते. त्यामुळे आपल्याकडे जे पण अवेलेबल असेल ते आपण लगेच काढून खाऊ शकतो. सो त्यामुळे मग मी हा चिवडा नेणार आहे, हा मला आरामात पुरेल. सो त्यानंतर मग मी दुसरं पण गोष्टी नेईल 2-4, त्यासोबत मग मी हा चिवडा ठेवला आहे. तर तुम्ही पण एक गोष्ट कुठली पण जे असेल तुम्ही स्नॅक्समध्ये खात असाल तर ते प्लीज सोबत न्या, कारण की भूक प्रचंड लागते. दॅट्स इट, कारण की मी यावेळेस एवढं सगळं सामान नेणार आहे, कारण की मी ऑलरेडी सगळं सामान मी हॉस्टेलवरती नेलेलं आहे. तर तुम्हाला परत एकदा तुम्हाला लिस्ट मी करून सांगते, तर तुम्ही नोटडाऊनसुद्धा करू शकता. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे क्लॉथ्स, ठीक आहे, क्लॉथ्स घ्या, कारण की त्यामध्ये तुमचे सगळे डेलीचे जे पण तुम्ही यूज कराल किंवा 1-2 फंक्शनसाठी पण ट्रेडिशनल ठेवा, कारण की ट्रेडिशनल यूज करावं लागतं. त्यानंतर जे आहे आतमधले जे तुमचे अंडरवेअर्स जे पण असतील ते तुम्ही कॅरी करा, कारण की एक्स्ट्रा असायला पाहिजे. सो त्यामुळे मग ते तुम्ही कॅरी करा. सो सेकंड गोष्ट म्हणजे की खाण्याच्या गोष्टीमध्ये, तर खाण्याच्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्नॅक्स कॅरी करा तुमचे जे पण असतील, किंवा मॅगी झाली किंवा बिस्किट्स. हो, बिस्किट्स पण राहिले असे बिस्किट्ससुद्धा कॅरी करा, ते एक झालं. आणि त्यानंतर सॅनिटरी पॅड हे घेऊनच जा तुम्ही, कारण की आपल्याला कधी पण एमर्जन्सीमध्ये लागेल. आणि त्यानंतर मग झाले मेडिकलचं सामान. सो मेडिकलचं मी तुम्हाला सगळे सांगितले की तुम्हाला जे पण मेडिसिन्स चालू असेल किंवा नॉर्मल जे पण आपल्याला मेडिसिन्स लागतात ते सगळं तुमच्याजवळ ठेवा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा जात असाल तर तुमच्या सगळ्यांना हॅपी जर्नी, किंवा आणि खूप उत्तम असा एक्सपिरियन्स असतो हॉस्टेलमध्ये. तर तुम्ही जात असाल तर तुम्ही नक्की जा. आणि जर त्यांना जायचं असेल किंवा जाणार असतील तर त्यांच्यासाठी हा खरंच हेल्पफुल व्हिडिओ होईल. सो नक्की तुम्ही या सर्व गोष्टी कॅरी करा, कारण की मी पण जेव्हा फर्स्ट टाईम गेले होते सो मी खूप कन्फ्यूज झाले होते, कारण की नंतरला मला कळालं की या गोष्टी न्याव्या लागतात. सो तुम्ही नक्की न्या. आणि आय होप तुमचा पण दिवस असे एन्जॉय करू तुम्ही हॉस्टेलमध्ये. तर अँड दॅट्स इट दिस व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच प्रकारे तुम्हाला व्हिडिओज बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी या प्रकारचे व्हिडिओज बनवत राहील. आणि माझी डेली जी ॲक्टिव्हिटी आहे, डेलीचे जे ब्लॉग आहेत माझ्या चॅनलवर येत राहतात. सो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.